त्याचबरोबर शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 साठी मालिकावीर साठी जी स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आली आहे ते युवा खेळाडू धनराज बोराटे व सुयश पवार यांच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो। 2025 दरम्यान होणाऱ्या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी साठी मालिकावीर म्हणून युवा खेळाडू मालिकावीर साठी मिळणारी सायकल युवा खेळाडू धनराज बोबाटे व सुयश पवार यांच्या माध्यमातून आज त्यांनी जाहीर केलंय। म्हणजे या स्पर्धेसाठी पहा किती आकर्षित होत आहेत खेळाडू, आयोजकांनाही तितकंच तोलामोलाची साथ आजच्या या दिवसापासून पुढच्या 2025 साठी होते। मी तत्पूर्वी पंचांना विनंती करतो की सामना थोडा स्पीडअप करा। स्ट्राइक एंडला येतो सँडी, नॉन स्ट्राइकला येतो ललित आणि संघासाठीच पहिलं षटक हाताळतो तो स्ट्रायकर गोलंदाज ललित सर। शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी पाहायचा आहे, प्रयत्न छान होता परंतु असफलता लाभली। चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी, 2 धावेने संघाचा श्री गणेशा होतोय। सफलता चांगली होती। खरोखरच कालच्या सत्रापासून आपण पाहत आलोय ज्या ज्या संघांनी खरोखरच उच्चांक गाठणारी धाव संख्या उभारली त्यांनी मात्र आपला यशाचा मार्ग सुकर करून ठेवला हे आपण काल आणि त्या अगोदरच्या दिवशी पाहत आलोय। चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी, 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल। संघाची धावसंख्या होते ती 3। एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वेसर्वा आत्ताच आगमन झालंय एमडी राजू रनवरे। खरोखरच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं। आकर्षित करणारी अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते काळेज सर यांच्या माध्यमातून। गुरुवर्यांचा संघ आज खेळताना पाहायला मिळतोय, विद्यार्थी तितकेच खुश होतील। आम्हास मार्गदर्शक करता करता खरोखरच सर तितके इफर्ट्स दाखवत आहेत। गोकुळ संघाचे विद्यमान अधिकारी यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना किरणांचा थोडा प्रादुर्भाव अडचण निर्माण होते, पाहायचा आता ती चूक होईल का। पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झेल सुटलाय सँडीने मात्र खरोखरच एक त्याचबरोबर शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 साठी खरोखरच खास करून शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 साठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेला एक खेळण्यासाठी आलेला एक स्टार खेळाडू नवी मुंबईचा पृथ्वीराज यादव। खरोखरच पृथ्वीराज आपणासाठी आयोजन कमिटी खूप खूप आभारी आहे। आपण या स्पर्धेसाठी आवर्जून आलात त्यासाठी आयोजन कमिटी अर्थात भास्कर पाटील बापू, विश्वास चाळके विद्यमान अध्यक्ष, राहुल माने, त्याचबरोबर श्री स्वामी मेडिकलचे सर्वेसर्वा रमेश गाडे, रोहित पाटील शाहूवाडीचा होल्डर म्हणून ज्याला आपण कायम त्याच्या नावाने ओळखला जातो विकास रनवरे आणि 61 गाठणाऱ्या 16 वर्षाचा तरुण म्हणावं लागेल, 61 ला उलट केलं तर 16च होत आहे
अर्थात रंगराव माने अण्णा, त्याचबरोबर एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वेसर्वा राजेंद्र रनवरे, गणेश सुतार कुठे असाल तर मुख्य समालोचन कक्षासमोर या. गणेश सुतार सर कुठे असाल तर मुख्य समालोचन कक्षासमोर या. आणि आता मात्र सँडीचा बसलेला सूर चेंडू शिमारेचे बार चौकार. संघाची धावसंख्या होती ती 9 लॉस 9. आणि आता मात्र कोणतीही चूक नाही. दुधाळे सरांनी खरोखरच आपली चाणाक्ष बुद्धी आणि खरोखरच साई स्पोर्ट्स येलूर संघाला पहिला धक्का. डीजे यानंतरचा होणारा सामना असेल भारती स्पोर्ट्स बॉस वर्सेस दोस्ती 11 कोकरूड. दोन्ही संघाच्या संघनायक आणि सर्व खेळाडूंनी तत्पर राहायचं आहे. संघासाठीचं दुसरं षटक हाताळतात ते दुधाळे सर. पहिल्या विकेटचं चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. एक धाव घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. एका धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती 1 लॉस 10, 1 बाद 10. चांगलं आकर्षित करणारी अशी गोलंदाजी दुधाळे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आता चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. 4 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 15, 1 बाद 15. चांगले आकर्षित करणारी फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू सीमारेषे पार चौकार. 4 धावेनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 19. डीजे
ज्यांच्या माध्यमातून डगआउटसाठी सहाय्य लाभलंय ते तुमचे आमचे लाडके सर्वांचे एक आपल्या तरुणांना पाठबळ म्हणून उभं राहणार असं व्यक्तिमत्व विकास माईंगडे साहेब. आपणासी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. हिरो होंडा सर्व्हिसेसचे मंगलमूर्ती सर्व्हिसेसचे सर्वे सर्वा सर आपण या. आपली उपस्थिती आपणास वंदनीय आहे आम्हास. आणि संघासाठीचं तिसरं षटक हाताळते ते मगर सर. पाहायचं आहे मगर सर आपल्या टीचर्स 11 संघासाठी किती धावा रोखण्याचं किती विकेट्स घेण्याचं योगदान त्यांच्या माध्यमातून त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीतून मिळेल. आत्ताचा क्षण वाटून गेला. फलंदाज आणि गोलंदाजामध्ये काही भाष्य होईल का, परंतु नाही. एक नैसर्गिक अडचणींचा व्यत्यय होता ते फलंदाजाने त्याचं निरसन केलं. पंच सांगतील डिसिजन तेच ग्राह्य धरले जाईल. नो बॉल फ्री हिट असेल. आणि थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र सीमारेचे पार चौकार. डीजे चांगले आकर्षित करणारी अशी फलंदाजी पाहायला मिळते. ती तितकीच उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. आणि आता मात्र मगर सरांची चपळाई कुठेतरी कामी आली. फलंदाज माघारी परततोय. आणखीन एक सफलता टीचर्स 11 संघासाठीचा. डीजे ते 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली आकर्षक गोलंदाजी पाहायला मिळते टीचर्स 11 संघाच्या गोलंदाजांकडून. मगर सर यांच्या माध्यमातून पहिला चेंडू न होता परंतु त्याची सफलता कमबॅक करताना मगर सरांनी मात्र आपल्या चाणाक्ष बुंदीने गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळत आहे. आता मात्र कोणतीही चूक नाही. बॅक टू बॅक विकेटचा पतन होत आहे. दुसरी सफलता मगर सरांसाठीची. डीजे
धन्यवाद डीजे. खरोखरच पहिला नोचा चेंडू होता. मगर सरांनी नकल चेंडू टाकला, भले तो 9 असेल परंतु त्यांच्या मनात चलबिचल होती. नकल करने के लिए भी अकल लगती है, याचं उत्तम उदाहरण त्यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन होत आहे. साई स्पोर्ट्स येलूर संघासाठीचा तिसरा धक्का असेल. आणि आता सूरज याची जागा घेण्यासाठी आले. तो रोहित पाहायचा आपल्या नावासाठीची हिटबाजी करणारी फलंदाजी त्याच्यातून पाहायला मिळेल का? काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी अटॅक पहा. खरोखरच एक वाखण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळते. आकर्षित करणारी गोलंदाजी. मित्रांनो, वयावरती जायचं नसतं, त्याच्या कसब कौशल्यावरती कायम कौशल्याची वाह होते. गोलंदाजी अटॅक पहा. खरोखरच एक नव तरुणांना यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 साठी. आणि बापूंचंही कौकुळकडे लक्ष नाहीये. जे लक्ष आहे ते फक्त शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 साठीच आहे. आणि आता त्यावरती रोहितनं चेंडू हिट केलाय. चेंडू सीमारेषे पार. षटकार. डीजे. आज फक्त बापूंचं गोकुळला किती फॅट लागते इकडे लक्ष नाही. आज शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीला ह्या गरम वातावरणात आपण आपला गेम किती गरम करतो याचं उत्तम उदाहरण त्यांच्या शैलीतून पाहायला मिळणार आहे. गेले 3 दिवस आपण सातत्याने पाहिलं. जवळजवळ 3 संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेत. कडवे असेल, मलकापूर 11 असेल आणि कोळगाव असेल. पण एवढी क्लोज किपिंग तितकं सोपं नाहीये. बाहेरून आपण टीका टिप्पणी करणं सोपं असतं मित्रांनो, पण रखरखत्या उन्हात एवढी क्लोज किपिंग तितकं सोपं नाहीये. आणि संघासाठीच पुढील षटक हाताळतात ते जाधवर सर. सरी गेले 2-3 दिवस या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीची न्याहाळत पाहणी करत होते. कोणाचा खेळ कसा होतोय, आमचा खेळ आम्ही कसा करायचा, हे सर्व आपल्या साथीदारासोबत विचार विनिमय करून आलेला संघ पाहायला मिळतोय. आणि आता चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. धन्यवाद डीजे. कालच्या दिवसात खरोखरच या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीने 9 तरुणांना खेळवलं. शाहूवाडी पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांना खेळवलं. आज शिक्षक अधिकारी सर्व खेळतायत. म्हणजे या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचं ध्येय, ध्यास आणि अभ्यास एवढाच होता की मी ह्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वांनाच त्यांची परिकष्टा पणपणाला लावणारी स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल. सर्वांचंच कसबपणाला लागणारी स्पर्धा पाहायला मिळते. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024चा आजचा 4था दिवस. खेळवत असणारा सामना दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बापूंची एसटी रक्षणाची शैली पहा.
तुम्ही सर्व सिनियर आहात, ज्युनियर आहात, आम्ही सिनियर आहोत, पण आमचंही कसब, आमचा अनुभव आम्ही कुठेतरी आमच्या सोबत घेऊन आहोत. याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय ते बापूंच्या यष्टीरक्षणातून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक माझं नाव रोहित काय याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय त्याच्या फलंदाजीतून. आणि त्याचबरोबर आपला इंटरनॅशनल खेळाडू, तुमचा आमचा सर्वांचाच लाडका रोहित शर्मा, यास आमच्या सर्व शाहूवाडी वासियांकडून वाढदिवसाच्या लक्षद्वीप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्या शुभ आशीर्वादाने रोहिती आपला साई स्पोर्ट येलूर संघाचा रोहिती खरोखरच त्याच्या अंगातच बड्डे संचारला की काही आहे त्याच्या फलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळतंय. तो रोहित तिकडे आहे पण रोहित समोर मी पण आहे असं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय ते ललित च्या बॅट मधून षटकार. चार षटका अखेरीस साई स्पोर्ट्स येलूर संघाची धावसंख्या होते ती 3 लॉस 51. अजूनही स्ट्राईकला आहे तो रोहित, खरोखर त्याची हिटिंग पाहण्यासारखी आहे. सीमापार चौकार 4 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 55. 3 लॉस 55. धन्यवाद डीजे. 2 मिनिटं फक्त डीजे. त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत स्पॉन्सर, आपल्या जिल्ह्यातील तरुण वर्गांना खरोखरच एक नामवंत खेळाडू घडवण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ज्यांना ज्या खेळाडूंना मोठमोठ्या स्पर्धा खेळवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं ज्यांनी आतापर्यंत कार्य केलंय, अशा या खिलाडू वृत्ती आणि कोणताही आवागावा न करता मी माझ्या जिल्ह्यातील खेळाडूंना पुढे घेऊन जाण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील असं व्यक्तिमत्व म्हटलं तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे संतोष भाऊ उर्फ बॉस. बॉस 11 संघाच्या नावाने त्यांचा संघ खेळतो. संतोष भाऊ बॉस, आपणास विनंती करतो की आपण मुख्य समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आयोजकांच्या वतीने, आमच्या शाहूवाडीच्या सर्व तरुणांच्या वतीने आम्ही आपणास आमंत्रित करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. आपण या स्पर्धेसाठी आलात, आम्ही शाहूवाडीकर खरोखरच भाग्यवान समजतो. तुमच्यासारखी व्यक्तिमत्व आम्हास लाभणं हे आमचं भाग्य समजून तुम्हास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. खरोखरच या स्पर्धेसाठी तुम्ही शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यासाठी आम्ही सर्व शाहूवाडीकर तरुण वर्ग आणि सर्व खेळाडू आमचं भाग्य समजतो. वारंवार आपणास पुकार देतोय, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. त्याचबरोबर बॉस 11 टीम मधून आज प्रतिनिधित्व करणार होतं ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे एक नामवंत खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, तुमच्या आमचा गावचा आपल्या शेजारील खेळाडू विजय पावले येणार होता, परंतु काही कारणास्तव त्यांचे कुठेतरी एक कॅम्प निघाल्यामुळे त्यांची अनुपस्थिती लाभते. ती गोष्ट बॉसनं पण कुठेतरी खंत वाटेल ही या क्षणाला मी सांगेल. बॉस, आपणास विनंती करतो की आपण या स्पर्धेसाठी आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यासाठी खरोखरच आम्ही शाहूवाडीकर खरोखरच भाग्यवान आहोत ही या क्षणाला मी आवर्जून सांगेन. आणि आता मात्र बापूंची चपळाई कुठे कामी आली नाही. फलंदाज यशस्वी झाला. फलंदाज 3 धावा घेण्यात यशस्वी. 3 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 68. सॉरी, रोहित नावाचं नाव
मात्र आज त्याच्या फलंदाजीने खरोखरच एक लौकिकतेचा खेळ केलाय. आतापर्यंत जवळजवळ 12 बॉल 36 धावांची झुंजार, विस्फोटक, घातक आणि संघाला लागणाऱ्या मोक्याच्या क्षणाला विघातक असा ठरलेला प्रतिस्पर्धी संघावरती आघात करणारा खेळाडू. आणि आता पाहायचा हा झेल होईल का. झेल सोडला परंतु 2 धावा रोखण्यात फलंदाज यशस्वी झाला. आणि आत्ता बापूंची खरोखरच कसं पणाला लागलं. विकेटचं पतन होत आहे. विद्यमान अधिकारी किरण वाणी साहेबांचं आगमन होत आहे. साहेब, आपण आपला वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं खूप खूप हार्दिक अभिनंदन. आपण मुख्य समालोचन व्यासपीठावरती विराजमान व्हा.
चा होणारा सामना भारती स्पोर्ट्स बॉस वर्सेस दोस्ती 11 कोकरूड दरम्यान विद्यमान चालू असणारा सामना साई स्पोर्ट्स येलूर वर्सेस टीचर्स 11 शाहूवाडी. शाहूवाडी संघाला टीचर्स 11 शाहूवाडी संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडू 71 धावांची गरज असेल. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आता सन्मानित केलं जात आहे. बॉस संघाचे सर्वे सर्वा संतोष भाऊ भारती स्पोर्ट्सचे प्रतिनिधित्व करणार. खरोखरच बॉस आपणास बॉस का संबोधलं जातं याचा अर्थ आज आम्हाला या स्पर्धेदरम्यान कळला. आम्ही आमचं भाग्य समजतो आणि तुम्ही या स्पर्धेसाठी आवर्जून आलात, पार्टिसिपेट करतायत. त्याचबरोबर किरण माने सरांचंही MSCBचे विद्यमान पदाधिकारी आहेत. आयोजन कमिटीच्या वतीने विश्वास चाळके असतील, रंगराव माने अण्णा असतील, त्याचबरोबर विकास रणवरे यांच्या हस्ते सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर आपल्या MSCBचे अधिकारी शिवाजी चव्हाण साहेब आपणास पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येते. आयोजन कमिटी विश्वास चाळके आणि रंगराव माने अण्णा यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येते. बॅट्समन सेकंड इनाम 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 इनाम. आणि आत्ताच्या होणाऱ्या सामन्यादरम्यानची नाणेफेकी होईल किरण माने साहेबांच्या हस्ते. बॉस 11 वर्सेस दोस्ती 11 कोकरूड. कर्णधार अमोल निळुगडे कोल्हापूरचं एक नामवंत खेळाडू, कोल्हापूरला दिशा देणार युवा खेळाडू असं रणजी क्रिकेटपटू अमोल निळुगडे संघनायक आहेत स्वयं. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीची पहा ख्याती कुठे कुठे जाऊन पोहोचते, कुठून कुठून खेळाडू येत आहेत या शाहूवाडी नगरीमध्ये. आणि या सामन्यादरम्यान रणजीपट्टू अमोल निळुगडे सरांचा सत्कार. रमेश गाडे युवा नेतृत्व आहे गाडीवाडीचं. स्वामी मेडिकलचे सर्व आहेत. पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या शुभ हस्ते अमोल निळुगडे साहेबांचा खरोखरच अमोल निळुगडे सर आपण या स्पर्धेसाठी आलात. तुमची उपस्थिती आणि तुमचा खेळ या स्पर्धेदरम्यान आपल्या तालुक्यातील खेळाडूंना पाहायला मिळेल. हे आमच्या तालुक्यातील 9 तरुणांचं भाग्य आहे या क्षणाला मी सांगेन. वेल्डन खरोखरच. या वर्षी रमेश गाडे हे नाव छोटं असलं तरी पुढच्या वर्षी 1.5 लाखाचं नाव त्यांचं असणार आहे. हेही नमूद करायला हवं. गाडे कंपनी अग्रेसिव्ह असणार आहे 2025 साठी. पुन्हा एकदा आपण स्पर्धेदरम्यान ओळखतोय. आणि आता चेंडू सीमा पार षटकार DJ.
खरोखरच्या बॅक टू बॅक चेंडू सीमा पार चौकार डीजे. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024चा भव्य दिव्य सोहळा पाहतोय. प्रत्येक क्षेत्रातील सर्व खेळाडूंनी आतापर्यंत आपल्या प्रात्यक्षिकातून आपला खेळाचं स्वरूप या स्पर्धेदरम्यान दाखवून दिलंय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणि मला वाटतं एका षटकारानंतर आता ही हॅट्रिकचा चौकार होता हा पाहायला मिळतोय. बैक टू बैक सीमा पार. क्या बात है, चमकता फलंदाज पाहायला मिळतोय. खरोखरच आपण निलेश जाधव सर परवा पाहिलं होतं, गणेश नावाचं वादळ झंझावत होतं आणि आज दुसरा गणेश झंझावतोय. बॅक टू बॅक चेंडू सीमारेषे पार चौकार. मगर सर मात्र खरोखरच खुश झाले असतील. माझा एक्का कुठेतरी शिक्क्याप्रमाणे चालतो हे तितकंच खरं वाटतंय. खरोखरच मगर सर तुमची चाणाक्ष बुद्धी चित्याची चाल असली तरी खरोखरच तुमच्या बुद्धीचं कसब कौशल्य या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतंय. आकर्षित केलंय या खेळाडूने. आता मात्र गोलंदाजी अटॅक पाहायला मिळाला परंतु जवळजवळ संघाचं धावफलक होतंय ते 27. 2 षटका अखेरीस या षटकामध्ये जवळजवळ 22 धावा घेतलेत. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय तो पाटील, संदीप पाटील का संभाजी पाटील, म्हणजे जरा थोडस जुळतं मुळतं आम्ही जोडलं. पाहायचंय संभाजी आपल्या संघासाठी किती आक्रमकतेची गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या. पण आता मात्र गणेशचा कानमंत्र इनाम आपल्या नावावरती चढवेल का? इनाम नावाचं विमान या शाहूवाडी तालुक्यात आज फिरेल का? या चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान आपणास पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव जाते. चेंडू विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात सँडी यष्टीरक्षकाची भूमी निभावताना पाहायला मिळते. चांगली आकर्षित करणारी फलंदाजी पाहायला मिळते. चेंडू उसळी घेऊन सीमारेषे दिशेने जातोय. पाहायचं आहे चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्पिटिशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 29. नो लॉस 29. खरोखरच पण गणेश या फलंदाजाने मात्र आकर्षित केलं.
पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे सरसावेल. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 30. अजूनही जवळजवळ 31 धावा दूर असेल टीचर्स 11 संघ. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. गणेश आणि इनामच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 9 लॉस 32. तेरा 39चं समीकरण आहे. 13 चेंडू 39 धावा टीचर्स 11 संघाला जिंकण्यासाठी. झेल मात्र एक आकर्षित करणारा. रोहित फलंदाजीमध्ये पण तितकाच हिट, क्षेत्ररक्षणातही तितकाच हिट. आणि आजचा दिवस मात्र रोहितचा आहे असं म्हणायला हरकत नाही. इनाम माघारी परततोय. धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून ग्राउंड आपणास 5 दिवसासाठी उपलब्ध झालं त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे भाई अर्थात शशिकांत पाटील. खरोखरच भाईंची खूप या सर्व तरुणांसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याची तळमळ आणि खरोखरच त्यांच्या या स्पर्धेसाठी असणारी खरोखरच भाईंना सलामी करणारा हा षटकार पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार षटकार. डीजे चांगली आकर्षित करणारी फलंदाजी पाहायला मिळते. आताही चेंडू जातोय बॅक टू बॅक सीमा पार षटकार. गणेशाचं वरदान आपण काल की परवाच्या दिवशी पाहिलं होतं. पुन्हा एकदा गणेशाचं वंदन करावं तसं शैली पाहायला मिळते. बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक होत आहे. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीला खरोखरच सलामी देणारा षटकार पाहायला मिळाला गणेशाच्या बॅट मधून. डीजे संघाला जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 9 चेंडू 21 धावा. मगर सरांचा पट्ट्या मात्र आज कुठे कमी पडत नाहीये. कुजबूज चालू आहे डगआउटला पण गणेशने मात्र आकर्षित केलंय सर्वांनाच. नावात गणेशाचं वरदान कसं असावं याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 51. अजूनही विजयापासून 20 धावा दूर टीचर्स 11 संघ. 11 चेंडू 45 धावावरती फलंदाजी पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमा पार षटकाराने होत आहे.
हाफ सेंचुरीचा मानकरी गणेश. टाळ्या व्हायला हव्यात जरा. गणेश साठी टाळ्या होऊ द्यात. 12 चेंडूत 51 धावांची खेळी केली आहे. तुला दिली की काल दिली नाही काय दिली मला. आम्हाला कडवेला कमी समजलं. तू कडवेला आहेस. क्या बात आहे. खरोखरच शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीला खरोखरच सन्मानित केलं या गणेशने. आकर्षण कसं असावं. वैयक्तिक 57 धावावरती खेळतोय. 13 बॉल 57 धावा. मगर सरांचा फट्ट्या मात्र आज कुठे कमी पडत नाहीये. षटकाच्या समाप्ती षटका अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 63. 6 चेंडू 8 धावा. खरोखरच उधर नाही तो इधर सही. मी जिथे जाईल तिथे माझा करिश्मा कायम ठेवेल याचं त्याच्या फलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळतंय. सहा 8. 6 चेंडू 8 धावा. शक्य अशक्य असं काही नसतं क्रिकेटच्या शेवटच्या क्षणापर्यंत. तुमची उम्मीद जर तुमच्या सोबत साथ असेल तर तुम्ही कुठेच कमी पडत नाहीयेत. कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. 2 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज. 2 धावेनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 65. अजूनही 6 धावा दूर. 5-6. दोन धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 67. लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. गणेशचं मार्गदर्शन. काळे सर मात्र खरोखरच सामना आपल्या एंडनी संपवणार की काय. निर्धाव चेंडू होतोय. फायचा आहे. आता मात्र मॅच कोणत्या दिशेने होती कोणत्या दिशेने जाते याचं समीकरण कळायला मार्ग नाही. खरोखरच गणेशासारखा प्रसन्न झाला होता परंतु कळायला काही मार्ग नाही. कोण कोणत्या दिशेने काय करतोय काय कळायलाच मार्ग नाहीये. शेवटचा 1 चेंडू 3 धावा. सुपर ओव्हर साठी 2 धावा. इक्वल साठी 2 धावा असतील.
सुपर ओव्हर असेल. चांगली आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला होती. सामना कुठे होता कुठे आणून ठेवला. आणि आता मात्र साई स्पोर्ट्स येलूर संघ विजयी झाला आणि टीचर्स संघाने खरोखरच आपला इफर्ट्स दाखवला. त्याबद्दल त्यांचेही खूप खूप हार्दिक अभिनंदन. आपण या स्पर्धेदरम्यान आलात आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे